नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात पूर परिस्थिती आहे आणि आता पूर परिस्थितीच्या धर्तीवर सर्व शेतकरी आता शेतकऱ्यांना कधी मदत मिळेल या गोष्टीकडे लक्ष लागले. तर सोलापूर जिल्ह्याचा विचार करता भीमा आणि सीना नद्यांना आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले असून जीवनमान पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. अनेक गावांमध्ये घराघरांमध्ये पाणी शिरलं असल्याने अक्षरशः उद्ध्वस्त संसार झालेत. या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बाधित कुटुंबांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. लवकर पूरग्रस्त भागातील कुटुंबांना मदत देण्यात येणार असल्याची माहिती इथे जिल्हा मंत्र्यांकडून देण्यात आली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे की ज्या पूरग्रस्तांच्या घरात पाणी शिरलं आहे आणि जे बाधित कुटुंबांच्या यादीत आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये बुधवार 1 ऑक्टोबरपासून प्रत्येकी 10,000 रुपये मदत जमा होणार आहे. सध्या बाधित कुटुंबांचे पंचनामे सुरू आहे. या पंचनाम्यानुसार पैसे खात्यात जमा होतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सांगितलं. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माहिती दिली की शासनाच्या आदेशानुसार पूरग्रस्तांना तातडीची मदत 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू वाटपही सुरू आहे. यासोबत घरांचे नुकसान झालेल्यांना रोख रक्कम 10,000 रुपये दिले जाणार आहे. दरम्यान पुरामुळे जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 88 गावे बाधित झाली असून यात माढा 22, करमाळा 11, मोहोळ 21, अक्कलकोट 10, उत्तर सोलापूर 9 आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 15 गावांचा समावेश आहे. मित्रांनो, लवकरात लवकर देवेंद्र फडणवीसांनी शासनाकडनं CM केअर फंडाकडनं आणि PM केअर फंडाकडनं लवकरात लवकर तातडीची मदत संपूर्ण महाराष्ट्रातील बाधित शेतकऱ्यांना देणं अपेक्षित आहे. ते कधीपर्यंत होईल तर तेही दिवाळीपूर्वी देऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण दिवाळीपर्यंत काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आज शेतकऱ्यांच्या समोर उभं टाकलेला आहे. आणि दिवाळीनंतरही हे शासन जे काही आहे ते फक्त एक 5-6 हजार रुपये मदत देईल की काय अशी आता अपेक्षा किंवा शंका या शासनाकडनं आपल्याला आहे. मित्रांनो, धन्यवाद.